नमस्कार. अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेमध्ये आपल्याला कोणकोणत्या योजनावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात त्या योजनाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. म्हणजे ह्या योजना जर तुम्ही परफेक्ट करून ठेवल्या तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न हे त्यावर येणार आहेत आणि जास्तीत जास्त मार्कसुद्धा मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जननी सुरक्षा योजना आहे, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना आहे, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना आहे, माझी कन्या भाग्यश्री योजना आहे, सुकन्या योजना आहे, तसंच राजमाता जिजाऊ महिला व बाल आरोग्य पोषण अभियान त्या ठिकाणी आहे. नंतर अमृत आहार योजना आहे, नंतर राज्य मानव विकास कार्यक्रम आहे, राष्ट्रीय बाल विकास कार्यक्रम आहे. अशा या ज्या योजना आहेत त्याच्यासोबत मोबाईल मेडिकल युनिट आहे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आहे, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना आहे, मुख्यमंत्री बाल अमृत योजना आहे, तसंच जल संजीवनी योजना आहे. याच्यासोबत पोषण अभियान संदर्भात जर म्हणसाल तर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना आहे, मध्यान्ह भोजन योजना आहे, नंतर ICDS योजना आहे, बाल संगोपन योजना आहे, तसंच सुरक्षित मातृत्व आणि सुमन योजना आहे, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना आहे, नंतर आशा योजना आहे, मिशन इंद्रधनुष्य योजना आहे ज्याचे 5.0 पर्यंत त्या ठिकाणी आहेत, नंतर राष्ट्रीय आयुष्य मिशन आहे, नंतर NHM NRHM ह्या सगळ्या ज्या योजना आहेत, आयुष्यमान भारत ह्या सगळ्या तुम्हाला परीक्षेत योजना येणार आहेत. तर या सगळ्या परीक्षेतल्या योजनेसाठी आपण तुम्हाला जी अंगणवाडी सुपरवायझरची बॅच आपण घेणार आहे, या बॅचमध्ये राष्ट्रीय पोषण अभियान योजनासुद्धा त्या ठिकाणी आपले हे सर्व लेक्चर्स आपण आपल्या बॅचमध्ये घेणार आहे. तर ही जी जाहिरात आहे लवकरच येणार असल्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र दिनानिमित्त आपण एक ऑफर दिलेली आहे. 1111 रुपयामध्ये वर्षभर अंगणवाडी सुपरवायझर बॅच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, की जी 5,000 रुपये किमतीची आहे. ही ऑफर तुम्हाला 2 मे पर्यंत आहे. सगळ्यांनी या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे. त्यासाठी अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचा आहे किंवा 80 10 45 77 60 नंबरवर कॉल करून ऑफरचा लाभ घ्यायचा. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि या टॉपिकवर जास्तीत जास्त अभ्यास करा. थँक्यू.